विदर्भातील प्रचंड दुष्काळाची दाहकता असताना खरीपाची पेरणी ही उशिरा होत आहे। अमरावती जिल्ह्यातील कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे। त्यामुळे त्यांच्या दारासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भीक मागवा आंदोलन केले। कृषी मंत्री भीक द्या कृषी मंत्री भीक द्या कृषी मंत्री भीक द्या कृषी मंत्री भीक द्या। शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीची स्पष्टता अजून झाली नाही। लाल, हिरवी, पिवळी या याद्या अद्यापही पूर्ण झाल्या नाही। त्यामुळे बँका वेगवेगळे कारण सांगून शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे। बँकांनी पीक कर्ज देण्याचे प्रमाण हे अल्प आहे। त्यातच सरकारची दुपट्टी भूमिका असून शेतकऱ्यांकडे असणारा सर्व पैसा आता शेतकऱ्यांनी संत्रा झाडे जगविण्याकरिता, पाण्याची सोय करण्याकरिता लावला आहे। आता शेतकऱ्यांना आशा होती की बँकांमार्फत खरीपासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळेल, परंतु वारंवार एरजारा मारून सुद्धा अधिकाऱ्यांच्या काळजाला पाजर फुटला नाही आणि सरकारचे मंत्री मात्र खोट्या आश्वासनासमोर मशगूल आहेत। शेतकऱ्यांची यंदाची शेती मात्र पडीत राहण्याची वेळ आली आहे। म्हणून झोपलेल्या बँक प्रशासनाला हतबल देऊन शेवटी शेती न केलेलीच बरी अशी भूमिका शेवटी शेतकऱ्यांनी घेतली आहे। या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या दारासमोर भीक मागवा आंदोलन केले। शेवटी शेतकऱ्यांना सरकारकडून दिलेल्या भिकेचा आधार राहणार म्हणून कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांच्या दारासमोर शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष देवेंद्र भुयार, ऋषिकेश राऊत, संदीप खळसे, रवींद्र वंजारी, किशोर हाडोले, नितीन नतिले, दिगंबर बोबळे, सुमित गुर्जर, गोपाल घोरमाडे, अशोक शहाणे, सचिन ढोके, यमराज चोपळे, संजय सलमे व स्वाभिमानी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, व्हीसीएन न्यूज।